विक्रियेची काय आहे तेवढी शक्ती आहे. सनतकुमार महेंद्रवाले दुसऱ्या, ब्रह्मोत्तर लांतो कापृष्ठ हे स्वर्गवाले तिसऱ्या, शुक्र महाशुक्र शतार सहस्रारवाले चौथ्या, आनंद प्राणातारण अच्युतवाले पाचव्या, नवग्रह वेगवाले सहाव्या, 9 दिश 5 अनुत्तरवाले. हां, आता हे 7वं इथं सामान्य लिहिलं आहे, पण ह्यात विशेष तुम्हाला सांगितलं होतं की 9 अनुदिशवाले काही कमी आहे ना, काही कमी तिथं शब्द लिहिला का नाही, काही कमी 14 राजू लांब 1 राजू चौडा असं लोकनाडीला बघतायत. हे 9 अनुदिशवाले आणि 5 अनुत्तरवाले संपूर्ण आहे ना लोकनाडी मला अवधिज्ञानानं बघतात आणि तिथं असलेले कोणी एकेंद्रिय वगैरे जे काय असेल तर तिथंपर्यंत जाणू शकतात अवधिज्ञानाने. समजलं का नाही, संपूर्ण अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. म्हणजे 5 अनुत्तरांची थोडीशी काय आहे, हे काही कमी म्हणजे त्यांच्या विमानाच्या शिखरापर्यंत सांगितलं ना, वर जाणार. पण 5 अनुत्तरवाल्यांना त्यांच्या वरचं सगळं 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 जाणता येते. 5 अनुत्तरवालेचे कळलं का नाही. बाकी सगळ्यांना लिमिट कशा वरची जास्त मर्यादा नाहीच आहे. बाकी सगळ्यांना कशी मर्यादा आहे वरची, आपल्या ध्वजदंडापर्यंत, आपल्या विमानाच्या आपल्या स्वर्गातल्या विमानाच्या ध्वजदंडापर्यंतच वरचं जाणण्याची फक्त त्यांच्याकडे काय आहे, शक्ती आहे. है ना, जाणण्याची आणि जाण्याची दोन्ही पण आहे ना, तर एवढी शक्ती आहे. तर अशा प्रकारे हे सांगितलं आहे. कळालं सगळ्यांना, हे काल आपण बघितलं. आता वर पुढं बघू का. आता काय बघायचं आहे, जन्म आणि मरणाचं काय बघत आहोत आपण. जास्तीत जास्त जर पडला तर गॅप किती पडू शकतो, अंतर म्हणतात त्याला. कळलं का नाही, गॅप किती पडू शकतो त्याबद्दलची ती चर्चा आहे. की बाबा स्वर्गामध्ये आहे ना, हे अनेक जीवाच्या अपेक्षेने स्वर्गामध्ये पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये जास्तीत जास्त कोणीच जन्मलं नाही, तर असा जास्तीत जास्त किती गॅप पडू शकतो. कळलं का नाही, काय म्हणलं, समजलं का. जितने काल दिसतंय ना का, मोठं करू सांगा जावा मागचे, फक्त दिसत नसत दिसतंय ना. हां, जेवढ्या काळापर्यंत कुठल्याही जीवाचा जन्म अथवा मरण नाही झाला त्याला विरह काळ किंवा काय म्हणतात, अंतर. म्हणजे असं अनेक जीवाच्या अपेक्षेने आहे. जसं उदाहरणार्थ काय बघा, हे वैमानिक देवांच्या जन्म मरणाचं उत्कृष्ट अंतर सांगायला, उत्कृष्ट बरं का, मॅक्झिमम. म्हणजे सौधर्म ऐशान ह्या स्वर्गामध्ये किती विमान आहेत, किती विमान आहेत, 60 लाख विमान आहेत का नाही. मग ह्या 60 लाख विमानांमध्ये है ना जास्तीत जास्त जर अंतर पडलं तर सांगितलं काय आहे, 7 दिवस कुणीही जन्मणार नाही. जन्माचं अंतर वेगळं, मरणाचं वेगळं. काय म्हणलं, कळलं का. काय जर असा गॅप पडला की बाबा ह्या स्वर्गामध्ये कोणच जन्मलं नाही, नवीन देव, तर असं जास्तीत जास्त किती गॅप पडू शकतो, जास्तीत जास्त. कमीत कमी नाही चालला, नाही तर पण चाल, हां 7 दिवस 7 दिवसाचा गॅप पडत नाही आहे. कंटिन्यू जन्म चालू आहेत, कंटिन्यू जन्म चालू आहेत. कधी 1 दिवसाचा गॅप पडेल, कधी 2 दिवसाचा पडेल, कधी 4 दिवसाचा पडेल, कधी 1 तासाचा पडेल, कधी 2 तासाचा गॅप पडेल. काय कधी गॅप पडणार पण नाही, आंतरमुहूर्ताचाच गॅप असेल. जगाने अंतर किती आहे, आंतरमुहूर्त. कधी गॅपच पडणार नाही, कंटिन्यू. त्या 60 लाख विमानांमध्ये काय आहे सांगितलं, कंटिन्यू जन्म घेत आहेत नवीन देव. ऐकू येतंय का, कळलं का. आणि आपल्याला काय वाटतं, चांगलं आहे ना, विमानवासी होणं चांगलं आहे. अहो तुम्हाला कळतंय का काय चाललंय तिथं, पॉईंट समजला का, आहे ना. तर म्हणजे हे बघून कसं हे यायला पाहिजे, म्हणजे एवढी संख्या आहे, किती संख्या आहे. जास्तीत जास्त गॅप पडला तर 7 दिवसाचा पडतोय, पडला तर रूल नाही, रूल तर आहे सतत जन्म चालू आहे तिथं. जन्माचं सांगतो, मरणाचं पण सेम असं जावायचं. कोणी मेलं नाही तिथलं त्या स्वर्गात तर जास्तीत जास्त 7 दिवस कोणीच देव मेला नाही एवढं होऊ शकतो. नाहीतर सारखं तिथं काय चालू आहे, मरण पण चालू आहे. म्हणून सांगतोय आपलं ध्येय स्वर्गात जाणं नाही, स्वर्गवासी होणं ध्येय नाही, चैतन्यवासी होणं हे ध्येय ठेवायचं आहे. कळत नाही लोकांना, आणि मग ते पुण्य करा पुण्य करा, है ना. कळलं. तर सौधर्म ईशान स्वर्गामध्ये काय सांगितलं, जास्तीत जास्त. आता जन्माचं बघूया,
7 दिवस जी जन्माची प्रोसेस आहे तीच काय लावायची, मरणाची. म्हणजे दोघांचं वेगवेगळं लावायचं. कळलं. तर 7 दिवस कोणीच जन्मलं नाही तर 7 दिवस असा गॅप पडू शकतो. पुढं सनत कुमार महेंद्र स्वर्गामध्ये किती, 1 पक्ष म्हणजे 15 दिवस कोणी जन्मलं नाही असं होऊ शकतं. नाही तर तिथं पण सारखं काय चालू आहे. इथं किती विमान आहेत सनत कुमार महेंद्रामध्ये, 20 लाख. लक्षात ठेवायला सांगितलंय. असं करू नका, सोपं आहे की नाही. हां पुढं आता ब्रह्मादी 4 स्वर्ग. 4 स्वर्ग म्हणजे कुठले, ब्रह्म, ब्रह्मोत्तर, लांतव, हे 4. म्हणजे कुठले कुठले झाले, 5वं, 6वं, 7वं, 8वं. लक्षात असं हो काय चाललंय ते, गंमत होती परत नाही ना. ह्या 4 स्वर्गामध्ये काय झालं, 1 महिना कोणीच जन्मलं नाही असं होऊ शकतं. गॅप पडला तर, नाही तर माणसाला प्रत्येक वेळेस गॅप पडतो असं नाही आहे. 1 महिन्याने जन्मतो असं नाही आहे. जर गॅप पडला तर जास्तीत जास्त 1 महिन्याचा गॅप पडेल, नाहीतर चालू आहे. मग तो 1 दिवसाचा पण गॅप असेल, 2 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, कळलं का नाही, 20 दिवसाचा असेल, तो विषय नाही. जास्तीत जास्त जर गॅप पडला तर 1 महिन्याचा गॅप पडतो. कळलं का. म्हणजे तर तुम्ही लक्षात घ्या किती स्वर्गामध्ये जन्म चालू आहेत. अर्थात ते मरण पण चालू आहेत पण जन्म चालू आहे. पुढं त्यानंतर शुक्रादी 4. शुक्रादी 4 कुठले, कळलं. कुठले कुठले नंबर आहेत, 9, 10, 11, 12. विसरू नका हो, कळते की नाही. तर मग ह्यामध्ये गॅप कितीचा, 2 महिने. पुढं अनंतादी 4. मी तर राहिलेले किती, 12 झाले ना. 12 आणि 4 16, राहिलेले 4. अनंत प्राणत आरण अच्युत, त्यामध्ये किती जास्ती असतं, 4 महिने. दुप्पट दुप्पट होत चाललं, इथं फक्त होत नाही. आणि ग्रैवेक आदी वरच्या स्वर्गामध्ये सगळ्या, ग्रैवेक आदीपासून अनुत्तर सर्वार सिद्धीपर्यंत इथं जर गॅप पडला तर जास्तीत जास्त किती पडतोय, 6 महिन्याचा. कळते का. पडला तर पडतोय असा नियम नाही. म्हणजे तिथं सुद्धा सम्यक दृष्टी जन्मणारे कसले जन्मत आहेत, हां ग्रैवेकामध्ये मिथ्यादृष्टी पण जन्मत आहेत. आणि त्याच्यावरच्या स्वर्गामध्ये मग कसा गॅप पडतोय, किती लोक चालले, किती जीव करायला लागले, समजते का. आणि आपल्याला काय वाटतंय, हा मला कळलंय आता जातो लवकर मोक्षाला, जाते लवकर मोक्षाला. नाही होऊ शकेल, त्याचा काही अडचण नाही आहे. ह्या जीवाला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी घाबरून सोडत नाही. पण तसे परिणाम पण ठेवायला पाहिजेत का नको, है ना. दोनों हात में लड्डू आम्हा सांगत होते का नाही, काय म्हणायच्या सांगा बर. दोनों हात में लड्डू और लोक काही महाराज, असं नाही चालत आहे का नाही. म्हणजे सांगायचा अभिप्राय की आपली सगळं उपयोग सगळा, आपले परिणाम सगळे तिकडं विषय कशामध्ये, आणि इकडं म्हणायचं काय जातो मी लवकर मोक्षाला. असं कसं शक्य आहे. आणि हे पॉसिबल कशामुळं आहे. भलेही आता हे तर बाकीचे कोण जातच नाहीत वरच्या स्वर्गामध्ये, भरत ऐरावत क्षेत्रामधून जात नाहीत, पण विदेश क्षेत्रामधून हे पॉसिबल आहे. काय म्हणतो कळलं का नाही. विदेश क्षेत्र मोठं आहे ना. भरत ऐरावत किती आहेत, 5 भरत 5 ऐरावत, विषय संपला. कळलं का. परंतु इकडं वरचे सगळे जे जाणार आहेत का नाही, ते सगळे कुठनं चालले आहेत, विदेश क्षेत्रामधून कंटिन्यू चालू आहे. आणि विदेश क्षेत्र खूप मोठं आहे ना. जम्बूद्वीपापेक्षा विदेश क्षेत्र किती पट आहे माहिती आहे का. एक जम्बूद्वीपाचा एरिया सांगितलेला आहे आणि एक विदेश क्षेत्राचा एरिया सांगितलेला आहे, अख्खा विदेश क्षेत्र. तर त्या जम्बूद्वीपापेक्षा विदेश क्षेत्र किती पट मोठं आहे. जर माहीत नसेल तर बघून या. वगैरे काही जर चुकीची गोळ्या होऊ नका. हां शलाका, हां शलाका राहू शकता, पण जरा थोडासा अजून अभ्यास करा मग सांगू मी होईल. हां
हां हाय मग किती पट कॅल्क्युलेट करा की बरं कर राहू द्या घरचा अभ्यास करा घरचा अभ्यास राहू द्या सगळं तिथं करायची गरज हां तर समजलं म्हणजे समजेल तुम्हाला किती मोठं आहे ते विदेश क्षेत्र आणि त्या विदेश क्षेत्रामधून ऑलरेडी काय आहे तिथं कर्मभूमी आहे ना विदेश क्षेत्रामध्ये कर्मभूमी आहे की नाही हां मग त्या कर्मभूमीमध्ये ऑलरेडी जीव आहेत आणि अशा किती आहेत एक मेरूसंबंधी आपण एक विदेह 5 मेरूसंबंधी 5 विदेह कळते का आणि हे बाकीचे विदेह तर मोठे मोठे आहेत जम्बूद्वीपातला विदेह बारका आहे पण पुढचे दुप्पट होत गेलेत का नाही एरिया दुप्पट झालेत का नाही सगळे त्यांचे कळते का नाही अहो जम्बूद्वीपापेक्षा लवण समुद्र दुप्पट आहे का नाही लवण समुद्रापेक्षा धातकी खंड धातकी खंडामधला विदेह झाला का नाही आहे ना हां हे सांगतो तुम्हाला त्या धातकी खंडामध्ये पूर्व साईडला एक विदेह आहे इकडच्या पश्चिम साईडला एक विदेह आहे परत नंतर पुष्करार्धमध्ये पण इकडे एक विदेह आहे तिकडे एक विदेह आहे आणि त्यांचा एरिया वाढलेला आहे 2.5 द्वीप आपण सरळ म्हणतोय पण तिथला विदेश क्षेत्राचा एरिया वाढला ना मग तिथं जीव वाढले का नाही हां सांगायचा अभिप्राय त्यामुळं ही जी संख्या आहे ती भयानक आहे कळलं का आणि त्यामुळं इथं सतत काय चालू आहे ह्या देवांचा काय चालू आहे जन्म आणि मरण दोन्ही बरं का जन्म पण चालू आहे आणि मरण हे दोन्हीही काय चालू आहे सतत हां नाही आता ते जन्म कुठल्या विमानात होतो ते सांगतो मी ते आपलं अजून राहिलेलं आहे पण बाकीचे तर वरचे होतात देवींचा जन्म काही स्पेशल विमानांमध्येच होतो ते सांगतोय फक्त बाकीच्या सगळ्या विमानामध्ये पण आहे उपपात शय्या आहे मंदिर आपण मंदिरं म्हणलेत का नाही कृत्रिम मंदिर जेवढे विमान आहे तेवढे मंदिर आहेत मग ते मंदिर आहे तर तिथं ते सगळं आलं कळलं का उपपात शय्या वगैरे ते सगळं आलं लक्षात हां फक्त देवींसाठी थोडासा वेगळा नियम आहे ते राहिले चर्चा ते घेऊ आपण 1-2-4 दिवसांनी ठीक आहे समजलं काय चाललं कळलं का हां मग इथं सांगायचा अभिप्राय मला एवढाच आहे मग अशा प्रकारे ते सांगितलं काय आहे की हा जन्माचा आणि मरणाचा पडला तर एवढं काय पडू शकतो गॅप पडू शकतो पडला तर वारंवार सांगतोय नाही तर डोक्यात काय ठेवचाल पडतोच असा नाही आहे नाही तर दर 6 महिन्यांनी दर 7 दिवसांनी सौधर्म हा पडला तर आहे मॅक्झिमम पडला तर गॅप कळलं का नाही तर मिनिमम अंतर्मुहूर्त आहे कळलं ना असं इंद्राची महादेवी लोकपालांच्या जन्म मरणाचा उत्कृष्ट विरह काळ किती सांगितलेला आहे 6 महिने सांगितलेला आहे ना म्हणजे इंद्र आहे किंवा इंद्राची सांगितली काय जी मुख्य देवी आहे का नाही ती किंवा लोकपाल 4 लोकपाल सांगितले का नाही त्यांचा जन्माचा हा ना म्हणजे तिथं त्या जागी कोणच आलं नाही तर जास्तीत जास्त 6 महिन्याचा गॅप पडू शकतो हा म्हणजे ते समजा दुसरा उत्पन्न व्हायला जास्तीत जास्त किती गॅप पडू शकतो तर 6 महिने आलं का लक्षात असं लगेच थोडंच आहे की बाबा ती गेला गेलं की त्या जागी दुसरा इंद्र आला म्हणजे तिथे ह्याच्यावरनं तर सिद्ध होतंय हां नियम नाही मिनिमम अंतर सांगितलं ना अंतर्मुहूर्त आहे हा ना मॅक्झिमम चाललं हे गॅप कळलं का थोडं त्रयस्त्रिंश सामानिक तदुरक्षक आणि पार्षद देवांच्या जन्म मरणाचा उत्कृष्ट विरह काळ किती सांगितलेला आहे 4 महिन्याचा हा ना की त्या जागी कारण कसं एवढे स्वर्ग आहेत ना त्यामुळे तिथं त्या पदावर येणारा समजा तो तिथनं देव गेला आणि तिथं समजा काही कोणच दुसरा आला नाही त्या पदावर तर जास्तीत जास्त एवढा गॅप पडू शकतो आलं लक्षात हा ना का उघडतात ते नाही ना समजलं ना जन्म म्हणजे हे काय चालू आहे मला सांगायचा अभिप्राय काय आहे की स्वर्गामध्ये सुद्धा जाणारे जन्मणाऱ्यांची संख्या काय आहे नाही असं काही नाही आहे
आहे ना. जास्त करून तर आपण बघतो सगळे हे खालच्या स्वर्गात असतात, म्हणून तो तिथं 60 लाख विमान आहेत, नंतर मग पुढं 20 लाख असं कमी कमी होतं. कारण वरच्या स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या काय होत जाते, हळूहळू कमी कमीच होतात. त्यामुळे ते पडणारा गॅप पण तसा कमीच आहे. कळलं का नाही. ऑलरेडी संख्या कमीच, हे सगळी जास्त संख्या कुठं आहे, खालीच असते, आहे ना. त्यामुळं अशा प्रकारे हे कार्य चालू आहे ना. त्यामुळं भयानक भरपूर देव असतात, काय हे नाही असं काय नाही आहे. पण सगळे म्हणलं ना तुम्हाला काय आहेत, सगळे कशामध्ये आहेत, बस, है ना. म्हणून तर ते सांगितलं ना की हे चैतन्य तत्वाला काय करायचं नाही आहे, नाही. मग काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही स्वर्गात जरी गेला काय, आणि भलेही तिथे भोगायला लागले नाईलाज म्हणून, तरीसुद्धा चैतन्य तत्व काय आहे लक्षात राहिलं का नाही. जसं भरत चक्रवर्तीला नाईलाज म्हणून काय त्याला जायचं होतं कुणाकडं, समोशांना जायचं होतं, कारण सगळे तिकडे चालले होते. पण त्याला नाईलाज होता की काय झालं, आता चक्ररत्न प्राप्त झाले, त्यामुळे सगळीकडे 6 खंड जिंकून आला. मग काय केला, तो गेला आदिनाथ भगवंतांच्या समोशांना. समजलं का, हा ना. म्हणजे अशा प्रकारे ते पण चैतन्य तत्व विसरायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. पॉईंट समजलं का, आहे ना. असं आहे. चला पुढे जाऊया. समजलं ना हे. आता देवांच्या देव विशेषंगे भवस्थान म्हणजे कुठल्या कुठल्या भावाने कसले कसले देव होतात हे इथे सांगितले. इथं मनुष्य आहेत, आहे ना. आणि ह्या मनुष्यामध्ये सांगितलं वेश्यागमनादी भाव आहेत ना, वेश्यागमनादी ते ह्या कांदर्प भावाने युक्त आपल्या योग्य शुभकर्माने ते काय होतं सांगितलं, कंदर्प देव होतात, कंदर्प जातीचे देव. कळलं का. म्हणजे तर वेश्यागमन तर अशुभ भाव आहे, पण असे वेश्यागमन करणाऱ्यांचे म्हणजे शुभ भाव असू शकतील ना, कंटिन्यू अशुभ भाव थोडेच असतात. असे जे मनुष्य आहेत ते काय होतात सांगितलं, मग शुभ भाव वगैरे केले तेव्हा आयुकर्म बंद झाला तर तेव्हा सांगितलं काय होतं, तर त्या आपल्या योग्य शुभकर्माने कंदर्प देव होतात. आणि ते कुठंपर्यंत जाऊ शकतात सांगितलं, ईशान कल्पापर्यंत उत्पन्न होऊ शकतात. सौधर्म ईशान असे ते जे आहेत ते. पण हे हीन जातीचे आहेत बरं का. कंदर्प, केलविशी, गाभियोग्य हे सगळे कसले आहेत, हा नदा म्हणचाल काय, हा देव होतंय देव होतंय. पण त्या देवामध्ये सगळ्यात काय आहेत, लोएस्ट क्वालिटी आहे ती. जसं इंद्र ही काय झाली टॉप आहे ना, आणि बॉटममध्ये कोण आहेत, मग हे सगळे कंदर्प, केलविशी, गाभियोग्य वगैरे सगळे देव आहेत. ह्यांचं काम काय असतंय, हे नाचणं, गाणं, त्यानंतर वाहन बनणं अभियोग्यवाल्यांचं. समजलं का नाही, कळतं का नाही. मग हे असे लो क्वालिटीवाले जे देव आहेत ते सुद्धा काय होतात, कशामुळं बनले तर ते सांगितलं काय आहेत, हे अशा भावामुळे. पुढं सांगितलं कैल्विशिक भाव कोणाचे होतात की इथं काय सांगतात, गीतादिसे जीविका चलानेवाले नटादी. हा ना, नट म्हणजे काय सांगतात, नाटक करतात, ड्रामा गावोगावी जाऊन नाटक करतात आणि आपली काय चालवत आहेत, हां हिरो हिरोईन आपली आजीविका चालवत आहेत. आणि असे कैल्विशिक भावाने युक्त आपल्या योग्य शुभकर्माने, आता त्यांच्यामध्ये पण शुभ भाव होत नाहीत का, होऊ शकत नाहीत का, मग तेव्हा शुभभाव व्हायला, आयुकर्माचा बंद व्हायला, अशा त्या भावाने किलविशिक देव होऊन ते कुठंपर्यंत जाऊ शकतात, लांतो कर. कुठाला लांतो, अरे बाप, एकाने 5वं म्हणली की सगळे 5वं म्हणली ती, काय गंमत आहे. लांतो कितवा आहे, 6वा, अवघड आहे. 7वा अवघड आहे बाबा. अहो ब्रह्मोत्तर 5वा 6वा. आता काही खरं नाही, मला परत पहिल्यापासून घ्यायला लागते तुमचं. गंमत आहे, दुसऱ्याचं ऐकून सांगते 5वा 6वा. हा मजा की स्वतः. चला समजलं का. तर अशा प्रकारे हे लांतो कल्पापर्यंत म्हणजे 6व्या स्वर्गापर्यंत काय करू शकता सांगितलं, हे जन्म घेऊ शकतात. आणि ह्यांची लांतो कल्पाची जी जघन्य आयु असती ना, तीच त्यांची आयु असते. कळलं ना, है ना. पुढं इथं मनुष्य आहेत, इथं कसलं कामं करतात,
हां, समजलं का नाही? हे सगळे असली कामं करतात आणि म्हणजे आपल्या हातानं असली हीन कामं करतात. ते अभियोग्य भावाने युक्त आपल्या योग्य कर्माने काय होतात? अभियोग्य देव होतात आणि अच्युत कल्पापर्यंत काय होऊ शकतं सांगितलं? अच्युत स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. हां, पण तिथं पण हीनच जाऊन होणार आहेत ना. तिथं पण हे अभियोग्य देव होतात ना तिथं. समजलं का नाही? तिथं जाऊन पण नोकरीच करायला लागलीत. कळलं? इथं पण नोकरी केली, तिथं पण जाऊन नोकरीच करायला. हां, सम्यदृष्टी असलं हीन कशाला होतंय? सम्यदृष्टी असल्या हीन भावाने कशाला हे होतं? सम्य दर्शन घेऊन झाल्यानंतर सांगितलं ना ते फक्त कशात जाणार आहे. हां, म्हणजे नाही भावनिक जात नाही, इकडं जातो विमानवासीमध्ये, पण असल्या हीन भावाने कशाला राहतोय हो? हे हीन भाव आहेत ना सगळे. वेश्यागमनादी भाव, ड्रामा करून पैसा कमवायचे भाव, त्यानंतर हे सगळे जे आहेत का नाही, हां, दासदासी, हे असले साफसफाई वगैरे, समजलं का? हे सगळे असले भाव काय आहेत? है ना? हां, मग त्यांचे भाव पण सगळे तसेच असतात ना सगळे. सामान्य चाललंय बरं का, नाही तर लावतात सगळ्यावर वगैरे. असं कुठं असतं का? हा, असे पण चांगले औषध होतात की असं काय तसं काय म्हणू नका. हे आपलं कसं चाललंय कथन? एक सामान्य कथन चालू असते. एखादा विषय जीवाचं काय होऊ शकत नाही. आपण पाहिलं की चांडाळ सुद्धा त्याची सुद्धा स्वर्गातल्या देवाने पूजा केलीच की. यमपाळ चांडाळ गोष्ट माहिती आहे का नाही? मग एक विशेष अपवादात्मक कथन पण असणारच की. असं काही कुठल्याला एका व्यक्तिविशेषाला हीन नाही लेखलं जात. सामान्य कथन चाललं की ह्यांचं जीवांचे परिणाम असे असतात, त्यामुळं ह्यांना अशी अशी काय मिळते, गती वगैरे मिळते. आता ते हे पण होताच की तो काय त्याला ॲक्टिंग करायला सांगितलीच होती की पैसे मिळते म्हणून महाराजांची ॲक्टिंग करायला सांगितली नव्हती का? ते ब्रह्मगुलालवाला महाराज झाला ते नाही. तिथं ते शेठजी आम्हा गोष्ट सांगत नाही, ते शेठजी तिथं आला होता आणि त्याला सांगितलं की 8 दिवसासाठी तू काय हो महाराजो वगैरे. आणि मग त्याला ते बाण लागला आणि मरताना पण त्याने तसे मग भाव चांगले केले वगैरे नाही का. मग तो तसा हीनच होता, पैशासाठी झाला होता, पण मरताना काय झाले त्याचे भाव चांगले झाले आणि नंतर मग तो चांगल्या स्वर्गात गेला. अभय कुमारची गोष्ट आहे का? बरं असेल म्हणजे मला एक्झॅक्ट नाही माहीत आठवत, पण ही गोष्ट आम्हाला सांगत होते. हां ना, सांगायचा मला अभिप्राय काय आहे, हे कशाची सांगायला लागलो तुम्हाला की म्हणजे इथं काय एका विशिष्ट जीवाला टार्गेट नाही केलं जातं, तिथं तुमचे परिणाम बघितले जातात. समजलं लागणार. आणि त्या परिणामानुसार मिळणारी काय आहे गती. तुमचे कसे परिणाम असतात? शुभ परिणामच आहेत, अशुभ परिणाम तर नाहीत. अशुभ परिणामानं काय स्वर्ग नाही मिळत, शुभ परिणाम. परंतु त्या शुभ परिणामामध्ये पण ह्याचा इफेक्ट आहे. कळलं का नाही? असे संमिश्र, कळलं का नाही असं. आणि त्याच्यामुळं हे असे काय होतात सांगितलं, हीन देव होतात. है ना. आणि ह्यांची आयु पण सांगितलं अच्युत कल्पाची जी जगन्य आयु आहे हीच त्यांची आयु. म्हणजे तिथं तुम्हाला वाटतं सगळं हां देव पण म्हणा, म्हणजे तिथं जाऊन सुद्धा काय होणं, एक लो कॅटेगरीचा देव बनणं म्हणजे ते खूप त्रासदायक. कारण सगळ्यात जास्त कशा त्यांना होतात मानसिक त्रासच. दुसरा कसला त्रास आहे? शारीरिक त्रास संपले, औदारिक शरीरच नाही. शरीर कुठलं आहे? वैक्रिक शरीर आहे. नाही, शारीरिक त्रास नाही. आर्थिक त्रास म्हणजे कर्मभूमी नाही आहे, सगळं काय आहे जेवढं आहे तेवढंच आहे. जास्त पण वाढणार नाही आणि कमी पण होणार नाही आहे. हा रूलच आहे तिथं. जे मिळालेलं आहे तेच आहे. हां हां, बाकी ह्यात थोडं कमी जास्त होतं, म्हणजे एखादी देवी मरते, एखादी देवी मिळते वगैरे असलं ते थोडंफार चालतं वगैरे. बट ओव्हरऑल नॉर्मली म्हणलं तर असं काय अजून खाली गरीब होणार आहे किंवा कष्ट करून अजून मोठा श्रीमंत देव होईल, असं वृद्धी सिद्धी करून अजून वरचा देव होईल असं काय होत नाही. तो जो राहणार आहे तोच राहणार आहे. कारण अभियोग्य तर अभियोग्यच राहणार, केलविशिक तर केलविशिकच राहणार. तो काय आपलं पद नाही बदलू शकणार तिथं जाऊन. आता इथं कसं आहे, चायवाला पंतप्रधान बनते ना, पद बदल, पण तिथं नाही तसं करतायत. तिथं तुम्ही जे झाला ते झाला, कळलं का नाही असं आहे. हां,
म्हणजे सांगायचा अभिप्राय. हां, तिथं जाऊन त्या देवांनी त्याचं हे पाहून जर सम्यदर्शन प्राप्त केलं तर मग ते देव पण काय होतील, भलेही ते किल्बिषिक असतील, भलेही ते अभियोग्य असतील, कसले पण देव असतील, पण सम्यदर्शन जर केलं तर काय झाले, ते पण तिथं राहून सुखी. कळलं का नाही? आणि नाही केलं तर मग मोठे मोठे पदं घेऊन काय तरीसुद्धा दुःखी. समजलं का नाही? आणि आपण बघतो सुद्धा आता हे सगळे देशातले सगळे पंतप्रधान आणि काय बघतो का नाही आपण, कितीतरी कशा आहेत. एवढा मोठा देशाचा पंतप्रधान असून सुद्धा सारखं काय असते, हां मग ते सांगतो ते ती सारखं बदलत आहे ना. म्हणजे कसं आहे, दुःखी. एवढा मोठा देशाचा राजा असून सुद्धा, कारण कसं आहे, अंतरंगातनं तृप्तता नाही. गप बसला असतं तर काय त्रास झाला असता का? नाही ना. गप बसू शकत नाही. हाच प्रॉब्लेम ते सांगतो तुम्हाला. सम्यक दर्शन नसेल तर अंतरंगातनं संतुष्टी नाही. आणि मग असे जीव सारखं काय राहणार, दुःखी. त्याला मग ते थोडंफार सुख मिळतंय, थोडंफार जिंकल्याचा आनंद वाटतोय, परत काय तर नवीन दुःख तयारच असतंय पुढं. हां, म्हणजे सांगायचा अभिप्राय परत पुढचं काय तर तयारच आहे, असतंच ते. असं होतं काय थोडंच असं आहे. म्हणून तिथं स्वर्गात जाऊन सुद्धा काय आहे, हे असलं आहे ना. वास्तविक तिथं ते सांगितलं काय की एकाचं दुसऱ्यावर आक्रमण पण होत नाही. ही सगळी रचना सगळी राजा आणि ही सगळी का नाही, इथं कसं एकमेकाचं आक्रमण वगैरे पण होतं ना, एका राजाचं दुसऱ्या राज्यावर वगैरे. तिथं तसं काय होत पण नाही. पण तरीसुद्धा ते सगळं वैभव पाहूनच काय आहे, बस. म्हणून हे महत्त्व आहे. म्हणून आपण मगाशी सांगितलं होतं चैतन्य तत्वाला दुर्लक्ष करायचं नाही. बाकी सगळी चर्चा उद्या.